मला वाटतं सारंग, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. थोडं समजून घेण्याचा प्रयत्न कर. जसा मंगळ असलेल्या मुलीचा दोष निवारण्यासाठी तिचं लग्न पिंपळाशी करावं लागतं, अरे हा तसाच विधी आहे. अरे लग्न हा फक्त उपाय आहे, ते काही मुख्य लग्न नाही आहे. या समस्येवरचा उपाय म्हणून तो केला जाणारा विधी आहे. यात भावनेपेक्षा विधीला जास्त महत्व आहे. अरे हे केल्याशिवाय सावलीच्या नशिबातील अपत्य योग उघडला जाणार नाही. गुरुजी, तुम्हाला मी परत एकदा सांगतो स्पष्टपणे, मी शांत आहे, मी कोणावर चिडत नाहीये. तुम्हाला कळत नसेल पण मला कळतंय हे. गुरुजी, हे बघा, मी तुम्हाला शांतपणे सांगतोय, सावलीच्या जागी मी दुसऱ्या कुठल्याही मुलीचा विचार नाही करू शकत, विधीसाठी सुद्धा. सारंग प्लीज हट्ट करू नको. मी तुला पुन्हा सांगतोय, हा फक्त एक विधी आहे. आणि तो कोणासाठी करतोय आपण? तुमच्यासाठी, सावलीच्या सुखासाठी करतोय. मला सांग, उद्या ती आई झाली तर तिचं सुख तुला बघवणार नाहीये का? मला असं वाटतं की तू गुरुजींचं ऐकावंस आणि ते म्हणतायत तसं करावं. त्यातच सगळ्यांचं भलं आहे. जगन्नाथ बरोबर म्हणतोय. इतर कोणासाठी नाही, तुझ्या सावलीसाठी कर. तू जर काही केलंस ना तर तुझ्या सावलीला मातृत्वाचं सुख मिळू शकेल. कर ना तिच्यासाठी प्लीज. सारंग ऐक ना प्लीज. भविष्यात काय वाढून ठेवलंय ना कोणालाच माहिती नाही, पण आता गुरुजी सांगतायत भविष्यामध्ये जर हे असे प्रॉब्लेम येणार असतील तर त्याच्यावर हा छोटासा उपाय. आणि मी म्हणत नाही तुझ्या मनाविरुद्ध कर, तू नीट विचार कर सगळ्याचा. फक्त विधी येते, गुरुजी पण सांगतात, बाकी काहीच नाही आहे ना. आणि त्यांनी जर सावलीला आनंद मिळणार असेल तर काय करायला हरकत आहे? एकदा विचार कर या गोष्टी. आता तू हे बोलतोयस, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. आणि मुळात काय ना, सावलीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं राहतंय, हे मान्य नाहीये मला. आश्चर्य याचं वाटतंय की तुम्ही सगळेच समर्थन करताय ह्या गोष्टीसाठी. थोडा तरी विचार करा. काय झालं घरातल्या माणसांना? तुम्हाला जे करायचं करा, पण मी नाही यात. सारंग, सारंग